नमस्कार. नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या जे आपलं रामायणाचं चालू आहे, न समजलेले अशा प्रकारचं नवीन नवीन भाग तुम्हाला पुष्कळ ऐकू येत आहे. त्याच्यामध्ये भरत आणि राम यांचा संवाद मागच्या वेळी तुम्ही आहे. आता आपण किष्किंधेला जाणार आहोत. हनुमंत आणि राम यांचे कसे काय संबंध आहेत, कसे संवाद, काय काय त्यांचं बोलणं झालं, त्यातला गूढ भाग जो आहे हा आपल्या समोर आणतायत आपले वैभवजी. वैभवजी, मी तुम्हाला विनंती करतो की आता आपण याचा भाग सुरू करावा. हनुमान आणि राम यांचा संवाद मला वाटतं तुम्ही आज सांगणार आहात. त्यातले होय होय. रहस्य जी काही सगळे आहेत, तर तुम्ही सुरू करू शकता काही. अगदी जरूर जरूर. सर्वांना नमस्कार. आजच्या भागात आपण प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण आणि हनुमंत यांच्यात झालेला संवाद पाहणार आहोत. आपल्या सर्वांना ह्या सर्व गोष्टी माहितीच आहेत की प्रभू श्री रामचंद्राचे निस्सीम भक्त हे हनुमंत आहेत. परंतु हनुमंत आणि प्रभू श्री रामचंद्र यांची पहिली भेट कुठे झाली, कशी झाली, पहिल्या भेटीच्या वेळी त्यांच्यात काय संवाद झाला, तो संवाद आज हा. आपण आजच्या भागात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. अतिशय सुंदर हा. संवाद आहे. बर. तर छान त्याची छान. थोडक्यात पार्श्वभूमी अशी हा. की वाली आणि सुग्रीव यांचं जेव्हा युद्ध झालं हा. होत होतं, तेव्हा वालीने सुग्रीवाला घालवून दिलं होतं आपल्या राज्यातून आणि सुग्रीव भयभीत होऊन ऋष्यमुख पर्वतराजीत आश्रय घेत होता. एका दिवशी असाच तो टेहळणी करत असताना त्यांना दोन हातात कोदंड बाण, चाप बाण धरलेले असे दोन युवक दुरून येताना दिसले. हे होते प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मण. सीतामाईच्या शोधार्थ ते भटकत 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 शोध घेत 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 ते या ऋष्यमुख पर्वतराजीच्या आसपासच्या प्रदेशात येऊन पोहोचले. त्यावेळी सुग्रीवाला असे वाटले की हे दोन धनुर्धारी जे दिसत आहेत ते कदाचित वालीनेच पाठवले असणार आपल्या मागावर. म्हणून सुग्रीव अतिशय भयभीत झाले आणि ते विचार करू लागले की आता हे जर आपल्याशी युद्ध करायला आले असतील तर आपणही युद्धाला तोंड देण्यास सज्ज व्हायला हवं. पण त्याआधी हे नक्की कशासाठी आले आहेत, कोण आहेत, हे जाणून घेणं आवश्यक आहे. मग आता ही आपण माहिती सगळी कशी मिळवायची? तर बुद्धिमतां वरिष्ठम हे जे हनुमंत आहेत, त्याला मोठं विशेषण वापरलेलं आहे बुधकौशिक ऋषींनी, बुद्धिमतां वरिष्ठम. तर अशा ह्या हनुमंतांना सुग्रीवाने राम आणि लक्ष्मण यांचा परामर्श घ्यायला पाठव. जा जरा बघून ये, हे जे दोन सुकुमार किंवा अतिशय बलदंड, सुकुमार म्हणण्यापेक्षा बलदंड बाहू असलेले दोन तेजस्वी असे दोन युवक आपल्या या परिसरात आलेले आहेत, ते कोण आहेत, कशासाठी आले आहेत, थोडीशी जरा चौकशी करून या. असं म्हणून हनुमंत स्वतः सुग्रीवांची आज्ञा घेतात आणि प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मण जिथे उभे असतात त्यांच्या तिथे येतात. मूळ वाल्मिकी रामायणात वर्णन असं आहे की हनुमंत आपलं वानर रूप सोडून विप्रवेश धारण करतात बर. आणि प्रभू श्री रामचंद्रांसमोर येतात. हा मूळ वाल्मिकींनी लिहिलेला आहे तसं. अच्छा. तर हा जो आहे तो सर्ग, हा किष्किंधा कांडातील सर्ग क्रमांक 3, किष्किंधा कांड सर्ग क्रमांक 3 याच्यामध्ये राम, लक्ष्मण आणि हनुमंत यांची प्रत्यक्ष झालेली भेट आणि त्यावेळी त्यांच्या झालेला संवाद याचं सुंदर वर्णन केलेलं आहे वाल्मिकी ऋषींनी. आपण बर. एक एक श्लोक आणि त्याचा अर्थ पाहूया. आता प्र कल्पना करा की राम आणि लक्ष्मण असे दोघे उभे आहेत आणि मारुती, हनुमंत प्रत्यक्ष त्यांच्या समोर आले आणि ते प्रश्न विचारायला सुरुवात केली. कथम देशम इमं प्राप्तौ भवन्तौ वरवर्णिनौ त्रासयन्तौ मृगगणानन्यांश्च वनचारिणः पंपातीररुहान् वृक्षान् वीक्षमाणौ समन्ततः इमां नदीं शुभजलां शोभयन्तौ तपस्विनौ धैर्यवन्तौ सुवर्णाभौ कौयुवौ चीरवाससौ निष्वंसन्तौ वरभुजौ पीडयंता विमाः प्रजाः. हे पहिले 3 श्लोक आपण एकत्र का घेतले, कारण त्याचा अर्थ आपल्याला एकत्र करायचा.
एकत्रित पाहायचं आहे. इथे सगळीकडे संस्कृत मधलं द्विवचन वापरलेलं आहे, कारण दोघांना उद्देशून हनुमंत विचारताय, तुम्ही दोघे कोण आहात? तर काय सुरुवात केली? देशम कथम इमम प्राप्तौ, या देशाला तुम्ही कसे प्राप्त झालात, म्हणजे या भूमीत तुम्ही कसे आलात. सुरुवात अशी केलेली आहे प्रश्न. तुमची कांती फारच सुंदर आहे बरं का, वरवर्णी न, तुमची कांती फारच सुंदर आहे. आपण दोघे या वनप्रदेशात कशासाठी आला आहात? वनात विचरणारा मृगांचा समूह, उत्तमोत्तम जलाशय, पंपा सरोवरच्या तटवर्ती सर्व वृक्षांना तुम्ही पाहत 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 येथे आलात काय? तुमच्या अंगाची कांती सुवर्णाप्रमाणे प्रकाशित आहे. तुम्ही तर फार धैर्यशाली दिसता. तुमच्या दोघांच्या अंगावर चिरवस्त्र, कारण त्यांनी वल्कर नेसली होती, त्यामुळे तुमच्या दोघांच्या अंगावर चिरवस्त्र शोभा देत आहे. आणि आपण एवढे बलदंड बाहू असलेले इथे का बरे आला आहात, असे प्रश्न हनुमंत विचारतात. आता हे पहिले 3 श्लोक आपण पाहिले, तर याच्यामध्ये महत्वाचा भाग असा म्हणजे की आजच्या काळाशी आपल्याला जर सुसंगत करून घ्यायचं असेल, त्रेतायुगातलं हे वर्णन, तर कम्युनिकेशन स्किल्स हा जो महत्वाचा भाग असतो. तुम्ही समोरच्या माणसाची मुलाखत घेताना, समोरच्या माणसाला जेव्हा तुम्ही पहिले भेटता, तेव्हा त्याला तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असते. पण भराभर एकावर एक आपण प्रश्न नाही विचारत. शेजारी आपल्या कोणी राहायला आला तर, आलात का, कुठून आलात, कसे आलात, केव्हा येणार, केव्हा जाणार, कितीला घेतला ब्लॉक, लोन घेतलं का, असंच घेतला वगैरे, असे अनेक प्रश्न आपण विचारतो. पण ते प्रश्न विचारताना आधी समोरच्या माणसाची स्तुती करायची आणि मग त्याला प्रश्न विचारायचा. हे एवढे बुद्धिमान होते हनुमंत की त्यांनी पहिले प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मणांची स्तुती केली आणि मग त्यांना प्रश्न विचारला. तुम्ही किती सुंदर दिसता, तुमची अंगकांती किती सुंदर आहे, हे कौतुक आहे. तुम्ही इथे का आला आहात, हा प्रश्न. अशा पद्धतीचं कौतुक आणि त्याच्यानंतर स्तुती आणि त्याच्यानंतर प्रश्न, म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स कसं वाढवायला पाहिजे हे MBAच्या सारख्या विद्यार्थ्यांना करा, हा अभ्यासक्रमात ठेवला पाहिजे. म्हणजे कम्युनिकेशन कसं करावं हे वाल्मिकी ऋषी सांगतायत आपल्याला. म्हणून मी म्हटलं की वाल्मिकी ऋषींनी काही फक्त रामायण कथा लिहिलेली नाही, काही गोष्ट लिहिलेली नाहीये, त्याच्या आजूबाजूने असे अनेक पैलू आहेत. मानसिक भावनांचं मिश्रण आहे. त्याच्यानंतर इथे कसं बोलावं, कसं राहावं, उभं राहावं, संवादफेक कशी असावी, आपण पुढच्याच लोकांमध्ये पाहूच. या सर्व गोष्टी वाल्मिकी आपल्याला शिकवतात. येता जाता छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाल्मिकी शिकवतात. म्हणून हे रामायण ही चिरकाल टिकलेली कथा आहे. पुढचा श्लोक पाहू आपण. सिंह विप्रेक्षितौ वीरौ सिंहातिबल विक्रमौ शक्र चाप निभे चापे गृहीत्वा शत्रुसूदनौ. पुन्हा कौतुक केलेलं आहे राम लक्ष्मणांचं हनुमंतांनी. काय म्हणतात हनुमंत? आपल्या दोघांची दृष्टी सिंहासमान आहे. पहा किती सुंदर, आपण नरकेसरी असा शब्द वापरतो. हाच शब्द इथे वापरलाय. तुमची वीरांची दृष्टी सिंहासमान आहे. बल आणि पराक्रमी आहात, आपण बलशाली आहात. इंद्रधनुष्या समान महान धनुष्य धारण करून आपण शत्रूंना नष्ट करण्याची शक्ती बाळगत आहात. कारण दोघांच्या हातामध्ये धनुष्य होतं. त्या धनुष्याला हनुमंताने इंद्रधनुष्याची उपमा दिली. चक्र चाप, चक्र म्हणजे इंद्र, चाप म्हणजे धनुष्य. शक्र चाप निभे चापे गृहीत्वा शत्रू सूदन. सूद याचा अर्थ मारणं, ठार करणं. पण मधु राक्षसाला जो मारलं, ज्याने मारलं तो मधुसूदन झाला. तसंच इथे शत्रुसूदन म्हणजे शत्रूंना ठार मारणारे आहात आपण. खरं पाहता प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण आणि हनुमंत यांची पहिलीच भेट. हनुमंतांना याच्या मागची पार्श्वभूमी काहीच माहित नाही. तरी सुद्धा हे बुद्धिमत्तां वरिष्ठ असल्यामुळे, अतिशय बुद्धिमान असल्यामुळे त्यांनी हे सगळं ताडलंय, त्यांनी हे सगळं जाणलंय. कारण अजून संवाद सुरूच झालेला नाहीये, फक्त हनुमंतच प्रश्न विचारताय. श्रीरामांकडनं काही अजून त्यांना उत्तर मिळालेलं नाहीये की आम्ही कोण आहोत, कसे आहोत, कुठून आलो, ते काहीच बोललेत नाहीये. फक्त हनुमंतच त्यांना प्रश्न विचारतायत. इथे सुंदर प्रश्न विचारतायत. आपण पुढचा प्रश्न पाहू. श्रीमंतौ रूप संपन्नौ वृषभ श्रेष्ठ विक्रमौ हास्य हस्तोपम भुजौ द्युतिमंतौ नरर्षभौ. आपण कांतिमान आहात, रूपमान आहात आपण दोघे,
आपण विशालकाय हत्तीप्रमाणे मंद गतीने चालत आहात. म्हणजे हत्ती कसा असा डौलाने चालतो, म्हणजे माणसाचं जे जेस्चर कसं असावं, पोश्चर कसं असावं, हे आपल्याला सॉफ्ट स्किलमध्ये मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये तुम्ही कसे उभे राहा, भाषण करताना तुमचे हातवारे कसे पाहिजे, तुमची मान अशी स्टेडी पाहिजे वगैरे, हे जे शिकवतात हेच सांगतायत की तुमची चाल सुद्धा इतकी अशी भारदस्त आहे हत्तीप्रमाणे. आपल्या भुजा, आपले जे बाहू आहेत हे हत्तीच्या सोंडेप्रमाणे दिसत आहेत. हस्ती हस्तोपम भुजाऊ असा शब्द वापरलाय. हस्तीच्या सोंडेप्रमाणे तुमच्या भुजा बलशाली आहेत. आपण मनुष्यांमध्ये श्रेष्ठ आणि परम तेजस्वी आहात. द्युतिमंतौ, द्युती म्हणजे तेज, द्युतिमंतौ नरर्षभौ, मनुष्यांमध्ये श्रेष्ठ आहात आणि आपण अतिशय परम तेजस्वी आहात. इतकं सुंदर वर्णन केल्यानंतर कोण भाळणार नाही. एवढं चातुर्य आहे हनुमंतांजवळ की पहिल्याच्या भेटीमध्ये ते इतकं सुंदर वर्णन करतात आणि मग प्रश्न विचारतात, मला सांगा तुमचं नाव काय, मला सांगा तुम्ही कोण आणि का आला आहात. कारण त्याच्या मनामध्ये भीती असते, कुठे वालीनी तर पाठवले नाहीत ना, म्हणून ते आधी कौतुक करतायत आणि मग विचारतात की मला सांगा तुम्ही कोण आहात. पुढचा आपण श्लोक पाहूया. प्रभया पर्वतेंद्रोयम युवयोरवभासितः राज्यार्हावं प्ररख्यौ कथम देशम इह आगतौ. प्रश्न विचारला. आपल्या दोघांच्या प्रभावाने गिरिराज ऋष्यमुख पर्वत झगमगत आहे. इथे सुंदर उपमा दिली. ऋष्यमुख पर्वतावर हा सगळा संवाद चाललाय. हनुमंत म्हणतात तुमचा इतका पराक्रम, तुमचं इतकं तेज आहे की त्या तेजाने पर्वत चमकतोय. ऋष्यमुख जिथे आत्ता आपण उभे आहोत तिथे तुमची दीप्ती पसरलेली आहे. आपण देवतांप्रमाणे पराक्रमी आणि राज्य भोगण्यास योग्य आहात. त्याला कुठेतरी जाणीव झाली की हे राजकुमार असावेत, देवतांप्रमाणे पराक्रमी आणि हे राजकुमार असावेत, तुम्ही राज्य भोगण्यास योग्य आहात. तर मग कथम देशम इहम आगतौ, इथे का आला आहात, इथे एवढ्या जंगलात पर्वतावर फिरण्याचं कारण काय. प्रश्न विचारला, आधी कौतुक केलंय आणि प्रश्न विचारला. पुढचा श्लोक पाहू. पद्मपत्रे क्षणौ वीरौ जटामंडल धारिणौ अन्योन्य सदृशौ वीरौ देवलोका दिवागतौ. आपले नेत्र कसे आहेत, पद्मपत्रेण वी, कमळाच्या पत्राप्रमाणे, कमलदलाप्रमाणे शोभायमान आहेत. कारण आपल्याला माहितीये आपण राजीव लोचन, राजीव नयन, नयन असं श्रीरामांना उद्देशून म्हणतो आपण. कमळासारखे डोळे असेल, कमल नयन हे श्री विष्णूंचं एक नाव आहे. त्याची कथाही आपल्याला नक्की माहिती असेल, का कमल नयन म्हणतात विष्णूंना. तर कमलदलाप्रमाणे शोभायमान, कमलदलाप्रमाणे शोभायमान असे आपले नेत्र आहेत. आपल्यात वीरता भरलेली आहे. परंतु आपण मात्र मस्तकावर जटामंडल धारण केलेले आहे आणि दोघे एक दुसऱ्याप्रमाणेच दिसतात. दोघेही सारखेच दिसायला जवळजवळ. राम आणि लक्ष्मण यांच्या चेहऱ्यामध्ये फारशी तफावत नाहीये असं प्रत्यक्ष वाल्मिकी सांगतात. तर हे वीरांनो, आपण देवलोकातून येथे आला आहात का, कुठून आलाय मला सांगा बरं, असा प्रश्न विचारलेला आहे. पुढचा श्लोक पाहू. यदृच्छेव संप्राप्तौ चंद्र सूर्यो वसुंधरा विशाल वक्षसौ वीरौ मानुषौ देवरूपिणौ. आपल्या दोघांना पाहून मला असं वाटतंय की जणू चंद्र आणि सूर्यच स्वेच्छेने भूमीवर अवतरित झाले आहेत की काय. आपले वक्षस्थल म्हणजे आपली छाती, बाहू, ऊर भरदार आहे, विशाल आहे. आपल्यात खूप पराक्रम आहे आणि मनुष्यासारखे दिसता, पण रूप तर देवता तुल्य वाटतं. मग सांगा मला आपण कोण आहात, चा प्रश्न हनुमंत विचारतो. सांगा मला कोण आहात. पुढचे दोन श्लोक आपण एकत्र पाहणार आहोत. सिंहस्कंधौ महोत्साहौ समदाविव गोवृषौ आयताश सुवृत्ताश बाहवः परिघोपमाः सर्वभूषणभूषारहाः किमर्थं न विभूषिताः उभौ योग्यावहं मन्ये रक्षितुं पृथिवीमिमाम्.
दोन्ही श्लोकांचा अर्थ एकत्रित पाहू आपण काय सांगतात ते. आपले खांदे सिंहस्कंध, आपले खांदे सिंहाप्रमाणे बलशाली आहेत. अनेक उपमा आहेत, अनेक उपमा दिलेल्या आहेत वाल्मिकींनी. मी हनुमानांच्या मुखी अनेक उपमांचा अगदी भंडारच आहे तिथे आपल्याला दिसत आहेत. किती किती उपमा वापरल्या राम लक्ष्मणांसाठी. त्यात ते म्हणतात आपले खांदे भरदार आहेत. महोत्साह, आपल्यामध्ये महान उत्साह भरलेला आहे. पुन्हा एकदा म्हटलं आपण दोघे मदमत्त वळूप्रमाणे, मदमत्त हत्तीप्रमाणे प्रतीत होत आहात. आपल्या भुजा विशाल सुंदर आणि गोलगोल आहेत, म्हणजे इतकी ताकद आहे आपल्या भुजांमध्ये, आणि परिघाप्रमाणे सुदृढ आहे. सर्व आभूषणांना धारण करण्याची तुमची क्षमता आहे, तर मग तुम्ही ही आभूषणे का धारण केली नाही, असा कुठेतरी प्रश्न हनुमानाच्या मनामध्ये येतो. की वल्कल नेसून आलेत खरे, पण ह्यांचं शरीर आणि दागिने अतिशय उत्तम संगम होईल. पण ते कसा प्रश्न विचारलाय, तुम्ही दागिने का धारण केला नाहीत असा नाही प्रश्न. तुम्ही जर दागिने धारण केले असते तर दागिन्यांची शोभा वाढली असती तुमच्या अंगकांतीमुळे, असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. की सर्व आभूषणांना धारण करण्यास योग्य अशी आपली कांती आहे, तरी आपण दागिन्यांना का विभूषित केले नाही, असा प्रश्न आहे. म्हणजे इथे माऊलींची अजून एक ओवी मी सांगतो, फार सुंदर ओवी आहे. येथे अंगीचेनी सौंदर्यपणे, येथे अंगीचेनी सौंदर्यपणे लेणिया अंगची होय लेणे, लेणिया अंगची होय लेणे, येथे अलंकारिले कवण कोणे, येथे अलंकारिले कवण कोणे, ते वर्णवेची ना. नक्की कोणी कोणाला अलंकार घातलेत हेच समजू शकत नाही. दागिन्यांमुळे शरीराला शोभा आली का शरीरामुळे दागिन्यांना शोभा आली हेच सांगू शकत नाही. इतकी कांती दीप्तिमान आहे, असं वर्णन करतायत हनुमंत. मी तर समजतो की आपण दोघे समुद्र आणि वनांनी युक्त, विंध्य मेरू इत्यादी पर्वतांनी सुविभूषित अशी ही जी पृथ्वी आहे, त्या पृथ्वीचे रक्षण करण्यास योग्य आहात असं मला वाटतंय, असं हनुमंत म्हणतात. म्हणजे तुम्ही नक्की राजकुमार असावेत असा माझा अंदाज आहे. कारण पृथ्वीचं रक्षण कोण करतं, राजा, महीपती म्हणतो आपण राजा. तुम्ही राजकुमार नक्की असणार, म्हणूनच तुम्हाला हे सगळं करणं शक्य आहे आणि म्हणूनच तुम्ही इतके सुंदर दिसता आणि राजवस्त्र अंगावर ल्यावीत इतकी सुंदर अंगकांती तुमची आहे. पुढचा श्लोक पाहू. महाप्रमाणौ विपलौ तप्त हाटकभूषितौ खड्गावैतौ विराजते निर्मुक्ताविव पन्नागौ. आपली ही दोन्ही खड्ग, खड्ग म्हणजे शस्त्र होती प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मणांच्या हातामध्ये. आपली ही दोन्ही खडगे ही फार मोठी आणि विस्तृत आहेत. ही सोन्यांनी विभूषित केली गेली आहे. खडगाला सुद्धा सोनं आहे बरं का. सोन्यांनी विभूषित केली गेली आहेत म्हणजे काय, सोन्यासारखी चकाकतायत. सोनंच लावलं असेल असं नाही खडगाला, पण त्या खडगाची धार इतकी तेजस्वी आहे की ती अशी चकाकतायत, लखलखतायत आणि कात टाकलेल्या सर्पाप्रमाणे शोभून दिसतात. नुकताच कात टाकलेल्या सर्पाची कांती किती तेजस्वी असते, तशीच तुमच्या या खडगाची धार मला तेजस्वी दिसतेय. ते पन्नागौ असा शब्द प्रयोग केलेला आहे. पन्नग म्हणजे साप, नाग. नुकत्याच कात टाकलेला नाग इतका सुंदर दिसतो, तेजस्वी दिसतो, तशी तुमच्या हातातली खडग शस्त्र तेजस्वी दिसतात. एवं मा परिभाषंतम कस्माद्वै नाभिभाषतः सुग्रीवो नाम धर्मात्मा कश्विद्वानरयूथपः वीरो विनिकृतो भ्रात्रा जगात भ्रमती दुःखितः. इथे तो हनुमान आता कारण सांगतो, सगळं वर्णन करतो. तुम्ही कोण आहात, कुठून आलात, कसे आलात, सगळे प्रश्न विचारतो आणि मग स्वतःची आयडेंटिटी सांगतो की मला कोणी पाठवलंय. वीरांनो, अशा प्रकारे मी वारंवार तुम्हाला परिचय विचारत आहे. कथम देशम इमम प्राप्तौ, का आलात, कसे आलात, पण मला तुम्ही काहीच उत्तर देत नाहीत दोघ जण. एवं मा परिभाषंतम
कस्माद्वै नाभिभाषतः न अभिभाषतः, तुम्ही काहीच बोलत नाही आहात. सगळे प्रश्न मीच विचारतोय. येथे सुग्रीव नावाचा एक श्रेष्ठ वानर राहतो. सुग्रीवो नाम धर्मात्मा, आणि तो अत्यंत धर्मात्मा आहे आणि वीर आहे सुग्रीव. त्याचा भाऊ वाली याने त्याला घरातनं हाकलून दिलेला आहे. म्हणून अत्यंत दुःखी होऊन हे सुग्रीव इतस्ततः भटकतायत. ते आता सध्या ऋष्यमुख पर्वताच्या प्रदेशात वास करून राहत आहेत. निवास केला आहे त्यांनी. तर त्यांनी मला पाठवलंय तुम्ही कोण आहात हे जाणून घेण्यासाठी. प्राप्तोहम प्रेषिषस्तेन सुग्रीवेण महात्मना राज्ञा वानर मुख्यानाम हनुमान नाम वानरहा. तर तो स्वतःचं नाव सांगतोय हनुमंत. पहा, म्हणजे आपल्यालाही माहित नसतं, आपण इतके वेळा रामायण वाचलेलं असतं, पण हनुमंत स्वतःची ओळख कशी करून देतात, तर वानर मुख्य महात्मा असे जे सुग्रीव आहे त्या सुग्रीवांनी मला येथे पाठवलेलं आहे. मी प्रेषित आहे, त्यांनी पाठवलेलं. प्राप्तो अहम प्रेषिषस्तेन सुग्रीवेण, या सुग्रीवानी मला इथे प्रेषित म्हणून पाठवलेला आहे, त्यांचा दूत म्हणून पाठवलेला आहे. तर हनुमान नाम वानरहा, माझं नाव हनुमान आहे आणि मी वानर जातीचा आहे. पूर्णपणे ओळख सांगितली त्यांनी तिची. कारण का असं सांगावं लागलं मी वानर जातीचा आहे? आणि हनुमंत हे वेश बदलून गेले होते प्रभू श्री रामचंद्रांना भेटायला. विप्रवेश धारण करून गेले होते. त्याच्यामुळे ते आपली आयडेंटिटी सांगताना, आपली ओळख सांगताना सांगतात मी हनुमान नाव आहे आणि मी वानर जातीचा आहे. आता इथपर्यंत आपण पाहिलं की हनुमंत बोलतायत, प्रश्न विचारतायत, त्यांची स्तुतीस्तुमनं उधळतायत, कौतुक करतायत प्रभू श्री रामचंद्रांचं आणि लक्ष्मणांचं, आणि त्यांच्याकडनं का आली ही माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करतायत. अजूनपर्यंत दोघांपैकी कोणी काहीही बोललेलं नाहीये, फक्त हनुमंतच एकटे बोलतायत. आता पुढच्या श्लोकांमध्ये पाहू की प्रभू श्री रामचंद्र आता बोलायला सुरुवात करतात. ते काय म्हणतात ते आपण पुढच्या श्लोकात पाहू. एतत् श्रुत्वा वचस्तस्य रामो लक्ष्मण अब्रवीत प्रहृष्टवदन श्रीमान भ्रातरम पार्श्वतः स्थितम. सुरुवात आता राम काय म्हणतायत ते पाहू. त्यांचे हे बोलणे ऐकून, म्हणजे हनुमंतांचं हे बोलणं ऐकून प्रभू श्री रामचंद्रांचं मुख प्रसन्नतेने खुललं. ते आपल्या बाजूला असलेल्या लक्ष्मणाला उद्देशून म्हणू लागले. काय म्हणू लागले पुढच्या श्लोकात पाहू. फार सुंदर हा, म्हणजे हा जो पुढचा श्लोक इतका सुंदर आहे. प्रभू श्री रामचंद्र सांगतायत की पहिल्यांदीच भेट झालेली आहे हनुमंताची, तर हनुमंत कसा आहे हे ते लक्ष्मणाला उद्देशून सांगतायत. ना ऋग्वेद विनीतस्य ना यजुर्वेधारिणः ना सामवेद विदुषः शक्यम एवं प्रभाषितुम. पहिलाच श्लोक इतका सुंदर आहे त्यांनी सांगितलेला. ज्याने ऋग्वेदाचे शिक्षण प्राप्त केले नसेल, ना ऋग्वेद विनीतस्य, ज्याने यजुर्वेदाचा अभ्यास केला नसेल, ना यजुर्वेदधारिणः, जो सामवेदाचा विद्वान नसेल, ना सामवेद विदुषः, तो शक्यम एवं प्रभाषितुम न, अशा प्रकारचं सुंदर भाषेमध्ये वार्तालाप असा माणूस करू शकणार नाही, असं ते लक्ष्मणाला उद्देशून सांग. तर यांनी इथे नकारात्मक सांगितलंय. त्याचा अर्थ असा की ह्यांनी ऋग्वेदाचं शिक्षण घेतलं असणार, ह्याने यजुर्वेदाचं शिक्षण घेतलं असणार, सामवेदाचं शिक्षण घेतलं असणार. हे सर्व शिक्षण घेतल्याशिवाय कोणीही इतकं सुंदर बोलू शकत नाही. ते हनुमंतांच्या बोलण्यावर इतके खुश आहेत, इतके भाळलेत. वा वा, काय सुंदर बोलतोय हा माणूस, काय सुंदर बोलतोय हा मुलगा म्हणा, हा दास म्हणा. इतकं त्यांना अप्रूप आणि इतकं आश्चर्य वाटलंय. आणि तेव्हा त्यांनी बरोबर ताडलंय की यांनी इतका सर्व गुण संपन्न असल्याशिवाय इतक्या सुंदर उपमा उत्प्रेक्षा अलंकाराचा उपयोग करून आपली जी स्तुती करतोय हा मगाचपासून, पण खरंच आहे की ऋग्वेद यजुर्वेद सामवेद याचा अभ्यास केल्याशिवाय इतकी विद्वत्ता येणं शक्य नाही, असं म्हणतायत ते. आता इथे आपल्याला वेदकाळाचं एक
छोटंसं गणितही मांडता येतं की इसवी सन पूर्व 12,000 वर्षांपूर्वी रामायण घडलं त्रेतायुगात. इथे प्रत्यक्ष श्रीरामचंद्र म्हणतात की हनुमंताने वेदाचा अभ्यास केला असला पाहिजे. त्याच्या आधी श्रीरामाने केला होताच. श्रीरामांनी केला होता म्हणजे त्याच्या आधी वेद अपौरुषेय आहेत असं आपण म्हणतो. त्याच्या आधीही ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद यांची निर्मिती झाली. म्हणजे त्रेतायुगाच्याही आधी ह्या वेदांची निर्मिती झाली असावी असा ढोबळमानाने आपल्याला अंदाज काढता येतो. कारण इथे प्रत्यक्ष प्रभू श्री रामचंद्रच वेदांचं वर्णन करत आहेत. नूनं व्याकरणं कृत्स्नम् अनेन बहुधा श्रुतम् बहुव्यारहता अनेन न कश्चित अपशब्दितम. इतकं सूक्ष्म निरीक्षण आहे श्रीरामांचं. ते काय म्हणतायत की निश्चितच ह्याने हनुमंताने व्याकरणाचा पूर्ण अभ्यास केला असला पाहिजे. कारण बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या, हनुमंताने भरपूर स्तुती केली, पण ह्याच्या मुखातून एकही अशुद्ध शब्द बाहेर आलेला नाही. एवढी सुंदर स्तुती आपल्या दोघांची केली, आपल्याला प्रश्न विचारले, पण एकदा सुद्धा अशुद्ध शब्द उच्चारलेला नाही. इतकं सुंदर बोलतं, इतकं रसाळ वाणी आहे हनुमंतांची की यांनी नक्कीच हा सगळ्याचा अभ्यास केलेला आहे आणि व्याकरणाचा उत्तम अभ्यास केला आहे. नंतर काही लोकांना वेगवेगळे शब्द मध्ये बोलायची उगाचच सवय असते, तशी ती सवय असते, पण ते तसं न करता योग्य तो शब्द चपखल तोच शब्द त्याच ठिकाणी वापरून हनुमंत संवाद साधत होते. पुढचा श्लोक पाहू आपण. न मुखे नेत्रयोर्वापि ललाटे च भ्रोस्तथा अन्येषु अपि च गात्रेषु दोषः संविदितः क्वचित. किती सूक्ष्म निरीक्षण आहे. आत्ता पहिले हनुमंतांचं निरीक्षण करताना प्रभू श्री रामचंद्र काय म्हणाले, त्यांनी वेदांचा अभ्यास केला पाहिजे. नंतर सांगतात त्यांनी व्याकरणाचा अभ्यास केला असला पाहिजे, त्याच्याशिवाय इतकं शुद्ध बोलू शकणार नाही. आणि तिसरं निरीक्षण असं आहे की आपल्याशी एवढ्या वेळ बोलतायत, पण ह्यांचं मुख, ह्यांचं नेत्र, ह्यांचं ललाट म्हणजे कपाळ, ह्यांच्या भुवया आदी आणि इतर सर्व अंगातून कुठलाही दोष प्रकट झालेला नाहीये. म्हणजे बोलताना असे 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 काही लोक हातवारे करतात, मध्येच कोणी असं रुमाल काढतं, मध्येच चष्मा सरळ करतं, मध्येच केसातनं हात फिरवतं. अशी लोकांना लकब असते. काही 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 बोलताना त्या ठिकाणी, या ठिकाणी, त्या ठिकाणी अशी म्हणण्याची पद्धत असते. पण इथं सूक्ष्म निरीक्षण आहे प्रभू श्री रामचंद्रांचं की बोलताना इतकं सुंदर आमच्या डोळ्यात डोळे घालून, म्हणजे आय कॉन्टॅक्ट करून आमच्याशी बोलतायत. म्हणजे भाषण जेव्हा आपण शाळेमध्ये शिकतो तेव्हा आपले शिक्षक आपल्याला सांगतात भाषण करताना कसं करावं, चेहऱ्याचे हावभाव कसे असावेत, हातवारे करावेत पण मुबलक प्रमाणातच करावेत, हाताची घडी घालून भाषण करू नये वगैरे अशा आपल्याला ज्या टिप्स दिलेल्या असतात, त्या टिप्स आपल्याला वाल्मिकी सुद्धा देत आहेत की कसं बोललं पाहिजे उभं राहून. तर पुढचा श्लोक पाहू. अविस्तरम असंदिग्धम विलंबितम अद्रुतम उरस्थम कंठगतम वाक्यम वर्तते मध्यमस्वरम. थोडक्यात अत्यंत स्पष्टपणे या हनुमंतांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे आणि ते समजण्यात आम्हाला कुठेही संदेह उत्पन्न झालेला नाही असं प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मणाला उद्देशून म्हणतात. काय म्हणतात की हनुमंतांनी जे काही आतापर्यंत भाषण केलं ते इतकं सुंदर होतं की त्यांचे सगळे प्रश्न मला कळले. अशी कुठलीही गोष्ट नाही त्यांच्या संभाषणात की मला कळली नाही. माझ्या मनात कुठलाही संदेह उत्पन्न झालेला नाही. थांबून थांबून शब्दांची व अक्षरांची तोडमोड करून कुठल्याही चुकीच्या वाक्याचं उच्चारण केलेलं नाही. हे गमतीचा भाग आपण म्हणतो की सांग लीला येतेस का, सांग लीला येतेस का आणि सांग लीला येतेस का, याच्यामध्ये कुठेतरी शब्द जर तुटला तर वाक्याचा अर्थ बदलतो. तर तसं केलेलं नाहीये हनुमंताने. अतिशय सुंदर रसाळ भाषेत आपलं जे कौतुक केलेलं आहे, जे ऐकताना कर्णकटू होणार नाही. आणि किती ओळखलंय आता प्रभू श्री रामचंद्र हे परमेश्वराचा अवतार, ते का नाही ओळखणार. ते सांगतायत की त्यांची वाणी ही हृदयात मध्यमा रूपाने स्थिर आहे. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी हे 4 वाणींचे प्रकार आहेत. त्याच्याविषयी सुद्धा इथे प्रभू श्री रामचंद्र सांगतायत की त्यांची वाणी हृदयात मध्यमा रूपाने स्थित आहे, कंठातून वैखरी रूपात प्रगट होत आहे.
आणि बोलते वेळी त्यांचा आवाज फार हळूही नाही आणि फार जास्तही नाही. मध्यम स्वरम असा शब्द वापरलेला आहे श्लोकामध्ये. उंचही नाही, जास्ती नाही, मध्यम स्वरामध्ये त्यांनी सर्व गोष्टी सांगितले आहे. आजकाल जे नाट्यशास्त्र शिकवतात त्याच्यामध्ये शिकवतात की आवाजाची फेक कशी करावी. खूप मोठा मॉब असेल तर आपला आवाज कुठपर्यंत जाणं आवश्यक आहे. घरी छोट्या प्रमाणात बोलायचं असेल तर तुम्ही कसा आवाज लावला पाहिजे एखाद्या नाटक करणाऱ्या माणसाने, एखाद्या गायकाने. तर तो आवाज लावण्याच्या पण ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, आवाजाच्या कार्यशाळा वगैरे आजकाल खूप मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात. त्याच्यात छान छान शिकवतातही. पण त्याचं सगळं बेसिक आपल्याला इथे वाल्मिकींनी सांगून ठेवलेलं आहे त्रेतायुगात, की फार उंचही नाही, फार कमी नाही, अशा मध्यम आवाजात हनुमंत बोलत आहेत. इतकं सुंदर निरीक्षण कसं करावं हे सुद्धा आपल्याला त्यातनं समजतं, की प्रभू श्री रामचंद्र एकही शब्द बोलले नाहीये. सगळं त्यांचं संभाषण ऐकून घेतलं. आणि हे सुद्धा की आपल्याकडे कम्युनिकेशन स्किलमध्ये शिकवतात, जर तुम्हाला चांगला वक्ता व्हायचं असेल तर तुम्ही आधी चांगलं ऐकायला शिकलं पाहिजे. समोरच्या माणसाचं सगळं बोलणं पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बोलायला सुरुवात केली पाहिजे. हे खरं म्हणजे अशा काही रूल्स आहेत कसं कम्युनिकेशन, हाऊ टू स्टार्ट द कम्युनिकेशन. तर अशा पद्धतीने बोललं गेलं पाहिजे हे ते सांगतायत. पुढचा श्लोक पाहू. अनया चित्रया वाचा त्रिस्थान व्यंजनस्थया कस्य नाराध्यते चित्तम उद्यतासेररेरपि. हृदय, कंठ आणि मूर्धा. हृदय, कंठ आणि मूर्धा म्हणजे हा टाळू आतला. या तिन्ही स्थानांच्या द्वारा स्पष्ट रूपाने अभिव्यक्त होणाऱ्या या वाणीला ऐकून कोणाचे चित्त प्रसन्न होणार नाही. म्हणजेच हनुमंतांनी एवढं सुंदर वर्णन केलं आहे त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे, मला संतोष वाटलेला आहे. आणि पुढचंही वाक्य खूप महत्वाचं आहे बरं का, फार सुंदर आहे. वध करण्यासाठी तलवार उगारलेल्या शत्रूचे हृदय सुद्धा आपण आपल्या अद्भुत वाणीने बदलू शकतो. ही वाणी कशी असावी की शब्द हे शस्त्र म्हणून सुद्धा आपण त्याचा उपयोग करू शकतो. समोरच्या माणसाशी तुम्ही गोड बोलला, त्याला जर समजावलं तर निश्चितच त्या समोरच्या माणसामध्ये आपल्याला फरक दिसून येतो. अशा प्रकारे हा सगळा संवाद आपण पाहिला. इथे त्यांचं संभाषण थांबतंय आणि मग पुढे त्या दोघांचं संभाषण आणखीन डिटेल काही लिहिलं नाहीये वाल्मिकींनी. त्या दोघांमधला हा संवाद आपण पाहिला की कशा प्रकारे संवाद करायचा. प्रभू श्री रामचंद्रांचं म्हणणं काय आहे, हनुमंतांचं म्हणणं काय आहे, ते दोघं आपापला परिचय देतात. आणि मग तेथून पुढे हनुमंत श्री रामचंद्रांचा निरोप घेऊन सुग्रीवाला सांगतात. मग सुग्रीव रामचंद्र आणि लक्ष्मण यांना आपल्या कुटीरात बोलवतात आणि त्यानंतर पुढे रामायण कथा पुढे चालू राहते. तर या अख्ख्या रामायण कथेतला हा संवाद आज आपण इथे पाहिला. तर अतिशय सुंदर संवाद वाल्मिकी महर्षींनी लिहून ठेवलेला आहे. खरोखरच वंदे वाल्मिकी कोकिलम जे म्हणतो ते खरोखरच किती सत्य आहे हे आपल्याला इथे समजतं. धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम.